जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या सातवानकालीन धम्मलिपीच्या वर्गात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाठीमागील पाठामध्ये आपण जोडाक्षर अभ्यासत असताना जोडाक्षरामध्ये काना कसा अभ्यासला जातो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आजच्या अभ्यासात आपण वेलांटी कशी दिली जाते, एकार कसा दिला जातो, ओकार कसा दिला जातो आणि उकार कसा दिला जातो हे आपण अभ्यासणार आहोत. तर बघूया आता वेलांटी. त अधिक थी बरोबर थी. तर ही सातवानकालीन धम्मलिपीमध्ये ही वेलांटी कशी अभ्यासली जाते. तर हा सातवानकालीन धम्मलिपीतील त अधिक थी बरोबर. आता इथे जोडाक्षरामध्ये प्रथम अक्षर त आहे म्हणून त इथं लिहायचं, त्याला खाली थ जोडायचं आहे म्हणून थ हे खालच्या साईडला जोडायचा. हा झाला थ. मात्र इथे वेलांटी आहे. सातवानकालीन धम्मलिपीमध्ये वेलांटी ही वरच्या अक्षराला दिली जाते म्हणून ह्या तल आपण इथे वेलांटी द्यायची. तर अशा प्रकारे आपण वेलांटी दिलेली आहे. त्यानंतर ऐकूया, अभ्यासूया आपण प अधिक मी बरोबर मी. तर हे सातवानकालीन धम्मलिपीमध्ये कसं अभ्यासायचं. प अधिक मी बरोबर. इथे प्रथम अक्षर काय आहे, तर हा प आहे, त्याला जोडायचं अक्षर हे म आहे म्हणून हे म जोडलं. मात्र इथे वेलांटी आहे म्हणून ती पहिल्या अक्षराला वेलांटी द्यायची आहे, त्यामुळं आपण प ला वेलांटी द्यायची. तर हे अशा प्रकारे वेलांटी दिली जाते. त्यानंतर उकार. उकार कसा दिला जातो, तर उकार देत असताना म अधिक यू बरोबर म्यू. सातवानकालीन धम्मलिपीमध्ये म अधिक यू बरोबर जोडाक्षरातील प्रथम अक्षर म हे वरच्या साईडला लिहिलं, त्यानंतर त्याला जोडायचा य म्हणून तो य खाली जोडला. मात्र या य ला उकार आहे. उकार हा सातवानकालीन धम्मलिपीमधील जोडाक्षरामध्ये खालच्या अक्षराला दिला जातो, मग हा उकार हा खालच्या य ला द्यायचा. हे अशा प्रकारे द्यायचा. त्यानंतर बघूया ज अधिक झो बरोबर झो. तर हे सातवानकालीन धम्मलिपीमधील ज अधिक सातवानकालीन धम्मलिपीमधील हा ज आहे झो. झला उकार आपण इथे दिलेला आहे झो. तर आता जोडाक्षरामध्ये लिहिताना प्रथम अक्षर हा ज लिहिला, त्याला जोडायचा आहे झ. मात्र इथे झ ला उकार आहे म्हणून तो उकार या खालच्या झ ला द्यायचा आहे आपण. तर तो अशा प्रकारे द्यायचा. यानंतर आपण अभ्यासूया मात्रा कशी दिली जाते. तर मात्रेचं उदाहरण बघूया. त
अधिक ये बरोबर ते. तर हे ते कसं लिहिलं जातं सातवांमध्ये, तर हा सातवांकालीन दमलिपीतील त अधिक ये बरोबर. आता इथं जोडाक्षरामध्ये प्रथम अक्षर त आहे, तो इथे त लिहिलं, त्यानंतर त्याला जोडायचा ये म्हणून य हे व्यंजन तच्या खाली जोडलं, आणि इथे मात्रा असल्यामुळं ती मात्रा वरच्या अक्षराला दिली जाते म्हणून ही वरच्या अक्षराला मात्रा दिली आपण. तर हे अशा प्रकारे मात्रा अभ्यासली जाते, कारण सातवांकालीन दमलिपीमध्ये मात्रा ही वरच्या अक्षराला दिली जाते. आता बघूया न अधिक ते. न अधिक ते बरोबर ते. तर हा झाला सातवांकालीन दमलिपीतील न अधिक सातवांकालीन दमलिपीतील त, तला मात्रा ते. तर हे जोडाक्षरामध्ये लिहिताना प्रथम अक्षर न आहे म्हणून हे न लिहिलं, त्यानंतर त्याला जोडायचं आहे त म्हणून हे त खाली जोडलं याला. आता या जोडाक्षरामध्ये मात्रा आहे त्यामुळे मात्रा आपण वरच्या अक्षराला देतो म्हणून ह्या न ला इथे मात्रा द्यायची आहे आपण. त्यानंतर आपण अभ्यासूया ओकार, म्हणजे काना एक मात्रा कसा दिला जातो. तर बघूया आपण स अधिक तो. स अधिक तो बरोबर स्तो. तर इथे काना एक मात्राचं उदाहरण आहे. प्रथम अक्षर स आहे, हे सातवांकालीन दमलिपीमध्ये हा स झाला, त्याला जोडायचा आहे तो म्हणून हा त, त्याला काना एक मात्रा. मात्र हे जोडाक्षरामध्ये लिहिताना प्रथम अक्षर आहे स म्हणून ते स असं लिहायचं इथं, त्याला जोडायचा आहे त, तो आज त सच्या खाली जोडला, त्याला काना आणि एक मात्रा असल्यामुळे तो वरच्या अक्षराला आपल्याला द्यायचा आहे. तो अशा प्रकारे आपण काना आणि एक मात्रा दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जोडाक्षरांचा अभ्यास इथे समाप्त होत आहे. तर या जोडाक्षरांचा सराव करा आणि अभ्यास तपासायला ग्रुपवरती पाठवा. जय भीम, नमो बुद्धाय. पुढील अभ्यासामध्ये आपण उद्याच्या वर्गामध्ये अंकांचा अभ्यासणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.